मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला एकजुटीचं आवाहन करत सांगितलं, हा लढा आपल्या हक्कांसाठी आहे. कोणीही मागे हटू नये. आपण एकत्र आलो तर विजय नक्कीच मिळेल. त्यांनी सरकारवर टीका करत सांगितलं की आश्वासने पुरेशी झाली, आता प्रत्यक्ष कृतीची वेळ आहे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होईल. जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की हा लढा शांततेत होईल, पण निर्धाराने. आंदोलन निर्णायक टप्प्यावर आलंय, मला साथ द्या, असं आवाहन त्यांनी समाजाला केलं. अंमलबजावणी जर आज झाली, आम्हाला काय करायचं? मुंबईला गुलाल घेऊन येऊ बोलाय झालं तर. तुम्ही नाही झाली तर उद्या सकाळी 10 वाजता अंतरवलीहून गरीब मराठी, श्रीमंत मराठी, कर्मचारी, नोकरदार मराठी अख्ख्या मुंबईकडं उद्या निघणार आहेत. कारण आता कळून चुकलं आहे मराठ्यांनाही संकेत सांगतो तुम्हाला, निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे. अशा टायमाला साथ द्या मायबापा हो, आता साथ द्या. तुमच्या लेकरा बाळ्यासाठी उपाशी तापाशी राहतो, झटतोय. लेकराला हरू देऊ नका आणि जातीला हरून देऊ नका. आता मला साथ द्या. अख्खे मुंबईकडे निघा. तुम्ही फक्त 29 ऑगस्टपर्यंत थांबा, माघारी या. आता घरी झोपायची वेळ नाही. बरं, हात जोडून सांगतो, लय निर्णायक टप्प्यावर आंदोलन आलंय.